हेल्दी पद्धतीचे हे हिरण दिसतात आपल्याला. आपल्या कुटुंबासोबत आपण कालवीट नावाने ओळखले जाणारे हा प्राणी सर्व कुटुंबासोबत आपण पाहतो आणि हेल्दी पद्धतीचे हे प्राणी दिसतात. नील गाय आपण पाहू शकतो आपण इथं. खूप सुंदर नील गाय जी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या गाईचं पण खूप मोठं महत्त्व आहे नील गाईचं. आणि अगदी इथं 4-5 एकत्र येऊन थांबलेले आहेत त्या. सुंदर. मोहम्मद यूसुफ देखा आपने नील गाय? घोड़ा किधर है बेटा? कौन से साइड में बता सकते हैं आप? हाँ हाँ इधर जाने का अपन एक फार्म हाउस है, उसके अंदर घोड़ा होता, उधर एक मानुस होता है, उसको बोलने का हमको बिठा सकते को वो बिठाता. ऐसा है क्या? थैंक यू बच्चा, थैंक यू सो मच. बहुत अच्छी मालूमात दी आपने. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं मुलांनी की आपल्याला घोडा जर पाहायचा असेल तर त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण जाऊ शकतो तिथं. अगदी जवळून पाहतोय आपण नीलगाय कशा पद्धतीची असते एकदम. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. चिकारा प्राणी पाहू शकतो आपण इथं. चिकारा सुंदर प्राणी अगदी जवळ आहे इथनं सुद्धा चिकारा. इशरत कसं वाटतंय तुला इथं येऊन? मला चांगलं वाटतंय. काय काय पाहिलेस? कुठले प्राणी पाहिलेस तू? नवीन नवीन प्राणी बघायला भेटतात, जसे की चिंकारा, हिरण आणि आम्ही इथे भालू पण पाहिले. धन्यवाद. खूप सुंदर तुमच्याशी बातचीत करून वाटलं. चिकारासुद्धा आपण पाहिला. आता दुसरा प्राणी पाहायसाठी आपण जातो पुढं. किधर है एलिफेंट? चिकारा ना एलिफ हाथी इधर ही यही साइड में है. बाहर ही निकलेंगे तो हाथी मिलेगा अपने को. चौशिंगा इधर है बेटा. मोहम्मद यूसुफ चौशिंगा अंदर है क्या? दिख रहा है क्या कुछ? हाँ वो जो देखा वही. चुप. मोहम्मद यूसुफ आता तरस पाण्यासाठी आलेला आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये अतिशय दुर्मिळ प्राणीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. खूप सारी माहितीसुद्धा त्या प्राण्याच्या संदर्भात इथं आहे. आणि आपल्या डाव्या बाजूलाच तरस आहे. तरस बघायला या. हे बैठो मत. ये देखो ये पत्थर के पास ही दिख रहा है. भालू जो बोलते हैं वही शायद इसका तरस मराठी में ट्रांसलेशन हो सकता है. लेके जा रहे हैं मोहम्मद यूसुफ. क्या बोलोगे मोहम्मद यूसुफ? इधर देखो. इंडियन वुल्फ है. ए बेटा कैसा लगा तुमको यहाँ आकर? अच्छा लगा. सिर्फ अच्छा ही लगा है. भाई साहब हाथी किधर है यहाँ पे? इस साइड जाना पड़ेगा तो अपने को हाथी नज़र आएगा क्या? थैंक यू सर. क्या नाम है आपका? साहिल भाई. थैंक यू सो मच. पाहू शकतो आपण इथं आपण प्राणी संग्रहालयामध्ये आले होतो. हातीसुद्धा पाहायचे होते पण हाती पाहायला मिळणार नाही, कारण की या प्राणी संग्रहालयाचा जो टाईम आहे 5:30चा, तर किंबहुना सर्व इथं जे रक्षक बंधू आहेत, पोलीस रक्षक किंवा काय म्हणता येईल यांना, त्यांनी इथं आपल्याला मना केलेलं आहे पुढे जाण्यासाठी. आणि हा प्रवास आपला इथंच थोडक्यात संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.